नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मार्केट हंटर मराठी या आपल्या मराठी चॅनलवर. तर आज तुम्ही बघू शकता स्क्रीनवर, आज आपण SBI या स्टॉकचं ॲनालिसिस करणार आहोत. पण त्याआधी मित्रांनो, तुम्हाला एक एक इन्फॉर्मेशन सांगणार आहे की आपला जो सिस्टम आहे, तुम्ही जेव्हा पण यूज कराल त्यावेळी कमीत कमी आपले जो तुमचा कॅपिटल आहे त्याला प्रत्येक कॅपिटलला 10% डिवाईड करा. म्हणजे तुम्ही समजा तुमच्याकडे 1 लाख असतील तर तुम्ही 10,000 10 स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करा. यामुळे हा पण आपल्या एक सिस्टमचा भाग आहे. यामुळे तुमचा जो सिस्टम आहे तो जास्तीत जास्त प्रॉफिटेबल होण्याचे चान्सेस वाढतात. आता तुम्ही बघू शकता स्क्रीनवर, हा आपला SBIचा स्टॉक आपण घेतलेला आहे आणि एक लाईन आपण घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता 2010 ते 2021 म्हणजे जवळजवळ 10 वर्ष या स्टॉकने 0 रिटर्न दिलेला आहे. तर मित्रांनो, आपला जो सिस्टम आहे त्याप्रमाणे जो स्टॉक 8 ते 12 वर्षामध्ये करेक्शन करतो आणि त्यानंतर जो ब्रेकआउट देतो तिथे आपल्याला एंट्री घ्यायची आहे. तो स्टॉक आपल्याला स्टॉक सिलेक्शनमध्ये घ्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकता SBIमध्ये आहे पूर्णपणे 10 वर्षामध्ये चालेल. आणि जो स्टॉक 8 ते 12 वर्षामध्ये करेक्शन करतो तर स्ट्रॉंग पॉसिबिलिटी असते, तिथे प्रोबॅबिलिटी खूप जास्त असते की त्या स्टॉकमध्ये स्ट्रॉंग ट्रेंड येण्याचे चान्सेस खूप असतात. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे की जे पण आपण स्टॉक घेतले आहेत की तिथे किती स्ट्रॉंग ट्रेंड आलेला आहे. तुम्ही बघू शकता मित्रांनो, 2021मध्ये SBIने 390.20चा एक कॅन्डल क्लोजिंग दिला होता, हे बघू शकता तुम्ही इथे. त्यानंतर एक स्ट्रॉंग अपट्रेंड स्टॉकनी पकडलेला आहे. आज जवळजवळ तो स्टॉक बघू शकता इथे 1000.60 म्हणजे जवळजवळ 3x त्या स्टॉकने रिटर्न दिलेले आहेत. तर आपल्या जो सिस्टम आहे त्यामध्ये आपण मल्टीबॅगर स्टॉक कसे निवडायचे हे आपण शिकत आहोत आणि टेक्निकल ॲनालिसिस करू. आणि बघू शकता आपला जो सिस्टम आहे खूप सिम्पल आहे. आपण एकही इंडिकेटर यूज करत नाही, आपण सिम्पल प्राईस ॲक्शन यूज करतो. बघू शकता. तर इकडे एंट्री घेतली आणि जो आपला स्टॉप लॉस आहे तो नेहमीप्रमाणे ही लाईनच आहे. या लाईनीच्या खाली जर कॅन्डल ब्रेकडाऊन करत असेल तर त्या क्लोजिंगला आपल्याला लगेच एक्झिट करायचं आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, जर तुम्हाला प्रॉफिट कमवायचं असेल तर तुम्हाला EMI 46 मी दिलेलाच आहे. जर EMI 46ला अप ट्रेंडमध्ये तर जो स्टॉक असेल किंवा प्राईस ब्रेकडाऊन करत असेल तर आपल्याला तिथे एक्झिट करायचं आहे. आणि ज्यांना री करायची आहे तर या EMI आहे 46 त्या आसपास जर प्राईस येत असेल तर तिथे तुम्ही एक एंट्री घेऊ शकता. बघू शकता मित्रांनो, अशा प्रकारे आपल्या स्टॉकने या लाईनला जसं त्याने ब्रेकआउट केलं तर तुम्ही बघू शकता एक स्ट्रॉंग अपट्रेंड चालू झालेला आहे मित्रांनो. आणि नेहमीप्रमाणे जो आपला टाईम फ्रेम आहे मित्रांनो तो नेहमी आपण मंथलीच ठेवतो. ज्यांना लाँग टाईम इन्व्हेस्टमेंट करायचे आहे त्यासाठी हा जो टाईम फ्रेम आहे तो खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे तर तुम्ही ह्या टाईम फ्रेमवर फोकस करू शकता मित्रांनो. अशा प्रकारे हा टाईम फ्रेम वर्क करतो. जे न्यू ट्रेडर आहेत इनिशियली त्यांचा हाच इश्यू होतो की ते 5 मिनटं 15 मिनटं अशा लहान टाईम फ्रेमवर ट्रेड करतात. त्यांचा सिस्टम काही असो, पण तो टाईम फ्रेम आहे त्यामध्ये जो मार्केटचा जो चढउतार आहे त्यामध्ये ते सिस्टम ॲडजस्ट करू शकत नाही जे न्यू ट्रेड आहेत. आणि त्यामुळे ते लवकर डिसिजन घेऊन एंट्री एक्झिट किंवा स्टॉप लॉस घेऊ शकत नाही, ते वेट करत असतात. त्यामुळे त्यांचा चान्सेस जास्त असतो की लॉस होण्याचा. तर मित्रांनो, लॉस होण्याचा एक मोठा कारण तो पण आहे. आणि सगळ्यात मोठा एक कारण हा पण आहे की जे ट्रेड आहेत ते लॉसला घाबरतात. तर मित्रांनो, प्रॉफिट आणि लॉस
ह्या सिस्टमचा एक भाग आहे, तो तुम्हाला घ्यावाच लागणार आहे. फक्त तुम्हाला जो लॉस आहे तो मिनिमम करायचा आहे आणि प्रॉफिट आहे तो मॅक्सिमम करायचा आहे. फक्त एवढंच आहे. मार्केटमध्ये खूप सारे सिस्टम आहेत, तर तुम्हाला जो सिस्टम आहे तो तुम्हाला घ्यायचा आहे. पण त्या सिस्टममध्ये मेन जो भाग बघायचा आहे तुम्हाला, तो म्हणजे रिस्क टू रिवॉर्ड रेशिओ. जर तुम्ही रिस्क घेत असाल तर तुमचा किती रिस्क आहे आणि त्यावर रिवॉर्ड किती आहे हे तुम्हाला चेक करायचं आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता आज अशा प्रकारे आपण SBIचा पूर्णपणे ॲनालिसिस केला आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण एक नवीन स्टॉक घेऊन येणार आहोत. तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा.